शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणूस आणि चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। शिमगोत्सवात भक्त देवळात जात नसतो, तर साक्षात गाभाऱ्यातील देव जगत निर्माता भक्तांच्या भेटीला येत असतो। साक्षात देव माणसाच्या भेटीला येणे ही भावनाच कोकणी माणसासाठी विलक्षण ऊर्जा देणारी असते। देव वाजत गाजत येतो, नाचतो, खेळतो, यात हा कोकणी माणूस इतका गुंतून जातो की जेव्हा देव गावातून निघायची वेळ येते तेव्हा कोकणी माणसाचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही। अशीच अनुभूती रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरीत आली। गावडे आंबेरीतून ग्रामप्रदक्षिणा करून झाल्यावर श्रीदेव विश्वेश्वर, श्री जुगादेवी आणि श्री जाकादेवीची पालखीची दाभिळ आंबेरीत पाठवणी करण्यात आली। ढोल ताशा लेझिम फाकांच्या जल्लोषात देव दाभिळ आंबेरीत निघाला। मात्र जेव्हा दाभिळ आंबेरीत निघण्यासाठी पालखी होडीत बसली आणि खाडीतून निघाली तेव्हा गावडे आंबेरीच्या पैल तीरावर आईला निरोप द्यायला आलेल्या भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळले। गावडे आंबेरीची खालीवाला या ठिकाणी आलेलो आहोत आणि यांचं जे ग्रामदेवत आहे त्यांचा पुढच्या घरे घेण्यासाठी नदीच्या या गाडीच्या प्रवाहातून नावेतून चाललेला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।